कुठं जायचंय? कन्नड जाते की. आतापर्यंत आपण कोकणातले घाट पाहिले, पहिल्यांदाच खानदेश मधला घाट पाहून घ्या. सर्वांना नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, सध्या मी आहे धुळे जिल्ह्यातील धुळे बस स्टँड. मागच्या रविवारी म्हणजे 10 फेब्रुवारीला मी आलो होतो धुळे या ठिकाणी, कारण इतिहासात पहिल्यांदाच एसटी महामंडळाची बस रवाना झाली थेट प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मभूमीत, अर्थातच अयोध्या नगरीमध्ये. धुळे अयोध्या अशी एसटीची पहिली बस रवाना झाली धुळे आगारातून ठीक पहाटे 5 वाजता. छोटासा व्हिडिओ बनवला आहे, आवर्जून पहा. लिंक दिली आहे माझ्या पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. तर आज आपला प्रवास होणार खानदेश ते मराठवाडा, म्हणजेच धुळे ते छत्रपती संभाजीनगर, आणि तो सुद्धा एक स्पेशल घाट प्रवास करत. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र ते कोकण किंवा मुंबई पुणे, मुंबई कसाराम, सावंतवाडी, आंबोली असे बरेचसे आपण घाट प्रवास पाहिले. पण पहिल्यांदाच मी तुम्हाला खानदेश ते मराठवाडा असा एक कनेक्ट करणारा घाट दाखवणार, तो म्हणजे कन्नड घाट. तुमच्यापैकी कुणी प्रवास केलाय की नाही कन्नड घाटाने? नक्कीच कमेंट करा. ज्यांनी नाही केला त्यांनी मात्र माझ्यासोबत आज संपूर्ण प्रवास करायचा आहे, ते सुद्धा आपल्या लाडक्या एसटी सोबत. सकाळचे 6:09 झाले आणि हा धुळेचा बस स्टँड. छत्रपती संभाजीनगरला जायला गाड्या भरपूर आहेत. 7:30ची एक आहे, 7ची आहे, 7:30, 7:45, 8 म्हणजे लगातार सुरू आहे. तुम्हाला चाळीसगाव, पुढे भुसावळ, जळगाव, चोपडा, यावल, शिरपूर, मनमाड, मालेगाव, नाशिक, पुणे, मुंबई, अगदी सुरत, वापी, नवापूर या ठिकाणी जायला देखील गाड्या मिळतात. ही कोणती? धुळे जालना. येस, आपला मार्ग फिक्स आहे. धुळे, चाळीसगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर. बस मिळाली, आपली लाडकी सीट देखील मिळाली, केबिन. येस यार, काच काय चांगली दिसत नाहीये, मला पुसावं लागेल वाटतं. चांगली व्ह्यू चांगला पाहिजे, त्यासोबत रिस्क अजिबात घ्यायची नाही. ठीक 6:13 आपली बस रवाना होती आहे धुळे बस स्टँड वरून. गणरायाचं नामस्मरण आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मेहुणबारे बस स्थानक. कोणी आहेत का मेहुणबारेचे? नक्कीच कमेंट करा. आतापर्यंत आपण 60 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत ठीक सकाळी 7:30ला पोहोचलो चाळीसगाव बस स्टँड. आणि त्यानंतर गर्दी बघा मोठ्या प्रमाणात आली. चाळीसगाव हा तालुका, जिल्हा जळगाव. चाळीसगावमध्ये 2 मुख्य शहर आहेत, जुनं शहर आणि नवीन शहर. आणि या दोन्ही शहरातून एक नदी वाहते, म्हणजे तितूर नदी. तितूर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि जे तुम्ही एक चाळीसगावचे त्यांनी सुद्धा कमेंट करा, हॅशटॅग आमचं चाळीसगाव. कुठं जायचंय? कन्नड जाते की. त्या टेन्शन आलंय ते म्हणजे काचेचं समोरून जो लुक आहे ना, एवढा खास दिसत नाहीये. पुढे गेल्यास बघतो, ट्राय करतो, कारण आपला अत्यंत महत्वाचा घाट कॅप्चर करायचा आहे, तो म्हणजे कन्नड घाट. आपला प्रवास होतोय धुळे ते छत्रपती संभाजीनगर आणि या दरम्यान जे अंतर आहे टोटल 150 किलोमीटर. लागणारा वेळ 3 तास 8 मिनिटे. आणि आतापर्यंत 60 किलोमीटर कंप्लीट केला, म्हणजे अजून 90 किलोमीटर बाकी आहे छत्रपती संभाजीनगर साठी.
चाळीसगाव बस स्टँड पासून चाळीसगाव रेल्वे स्टेशन फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. सेम धुळे बस स्टँड ते धुळे रेल्वे स्टेशन. आणि या चाळीसगाव पासून एक लाईन पास होते रेल्वेची, सिंगल लाईन धुळेसाठी. आतापर्यंत आपण कोकणातले घाट पाहिले, पहिल्यांदाच खानदेशमधला घाट पाहून घ्या. सर्वात महत्त्वाचा पॉइंट या घाटामधला, जिथे टर्न घेण्यासाठी गाडी पूर्ण लागते. हे बघा 4 व्हीलरला बघा मधून असे आडवे येतात मध्येच.
फायनली कन्नड घाट म्हणजे खानदेशमधला सर्वात मोठा भयानक घाट क्रॉस करत प्रवेश केला आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, अर्थातच आपलं मराठवाडा. कन्नड 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 खानदेशातला जो काय डेंजर घाट आहे कन्नड घाट, लय बेकार. आधी मला असं वाटलं होतं की काय नसेल, नुसतं एक छोटा मोठा, पण जसजशी गाडी वर येत होती लय डेंजर. पोटात गोळा येतो आणि एका साईडला तर पूर्ण दरी अशी मुंगीत की सगळी गावं दिसत होती, मुंगीत की झाडं. पण मानलं पाहिजे यार आपले ड्रायव्हर त्यांना एकदम कॉन्फिडन्शियल गाडी चालवतात. घाटातला जो रस्ता आहे तो अप्रतिम. समजा जर रस्ता असेल अरुंद, मग मात्र महाडचा जो वरंदा घाट आहे त्याला टप्पाईड नक्कीच. कन्नडला येऊन आपली गाडी पूर्णपणे पॅक झाली आणि कन्नड हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला गाव, एक तालुका आहे. नाव भलेही कन्नड पण भाषा मात्र मराठी बोलली जाते. कन्नड बसताना कोण आहेत की नाही कन्नडचे, नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं कन्नड. गाडी पण भाई एक नंबर पळते. लिलँडचा शेवटी माल. खानदेश, मराठवाडा, कोकण या संपूर्ण भागात लिलँडच्या गाड्या नंबर 1 चालतात. मस्तपैकी मोठा प्रवास करून गाडीने घेतला आहे. 10 मिनिटाचा टी ब्रेक, नाश्ता ब्रेक. आधी पहिला फ्रेश होऊन घेऊ. हॉटेल आम्रपाली या ठिकाणी गाडी थांबली असून एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे. जेथे अधिकृत थांबा त्या ठिकाणी एसटी थांबली जाते. आपली बस धुळे जालना, जालना आगार यांच्यातर्फे ऑपरेट केला जातो हा रूट. जालना धुळे, धुळे जालना. तिकीट भाडे तुम्हाला सांगायचं विसरलो. धुळे ते छत्रपती संभाजीनगर टोटल अंतर 150 आणि यासाठी आपले तिकीट भाडे लागले आहे 225 रुपये प्रति व्यक्ती, ज्यात महिलांना 50% सूट आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू. एका मागोमाग बरेच गाड्या आल्या. धुळे, लातूर, अशोक लेलँड, ही पण अशोक लेलँड, ही पण अशोक लेलँड आणि तिसरी धुळे संभाजीनगर. कदाचित आपल्याला ही बस मिळाली असती आपण थांबलो असतो तर. BS6 अशोक लेलँड. आपण ज्या हायवे रोडने प्रवास करतोय नॅशनल हायवे 52 धुळे, चाळीसगाव, पुढे हाच रोड आपल्याला कनेक्ट करायचा आहे थेट छत्रपती संभाजीनगरसाठी आणि तुम्हाला 350 किलोमीटर पुढे घेऊन जाईल थेट सोलापूरला, म्हणजे बीड, सोलापूर या ठिकाणी. अजून आपल्याला गाठायचं आहे 35 किलोमीटर अंतर संभाजीनगरसाठी आणि आपण मग असे गाव पाहिलं तो म्हणजे कन्नड. तिथून अजिंठा लेणी 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि वेरूळ लेणी खूप जवळ आहे, म्हणजे 30 किलोमीटरवरती असावी. समोर ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर मंदिर जवळच आहे आणि बाजूलाच वेरूळ लेणी. जय घृष्णेश्वर देवता, हर हर महादेव.
दौलताबाद आपण मगाशी पाहिला, एक असं एक गेट होता, तो होता दौलताबाद किल्ला. आपला स्टॉप छत्रपती संभाजीनगर बस स्टँड. चला दादा, धन्यवाद, मस्त ड्रायव्हिंग करता. वाजले सकाळचे 10:30. सकाळी 6:15 आपण केली होती प्रवासाला सुरुवात धुळेपासून, आणि 150 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आपल्याला लागले 4 तास 20 मिनिटे. म्हणजे 4 तास 20 मिनिटांमध्ये आपण प्रवास केला धुळे ते छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरचा CBS सेंट्रल बस स्टँड. इथून तुम्हाला पुणे, मुंबई, कोकण, नाशिक, चाळीसगाव, धुळे या ठिकाणी जायला बसेस मिळतील कंटिन्यू. अगदी नागपूरला सुद्धा. मी अजूनही त्याच विचारामध्ये की खानदेशमध्ये सुद्धा इतका मोठा भयंकर घाट, दिसायला पण तेवढाच डेंजर आणि प्रवास करताना पण डेंजर. रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत खूप चांगला आहे, त्यामुळे वाटणार नाही. समजा अरुंद असता तर भाई, तुम्ही सर्वांनी पाहिलं ना घाट रस्ता कसा आहे. मग तुम्हाला कसा वाटला आजचा धुळे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. मस्तपैकी कधी खाऊन घेतो, तर मगाशी काही खाल्लं नाही, पण हां, कधी तुम्ही आलात खानदेशला तर आवर्जून शेवभाजी ट्राय करा. असो, भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम. कोणी आहेत की नाही संभाजीनगरचे? भाई नक्कीच कमेंट करा. #महाराष्ट्र20, # आमचं छत्रपती संभाजीनगर.